नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी भिडू या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत की लेक लाडकी योजनेसाठी ॲप्लिकेशन कसं करणार आहे। तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे आपल्याला करावं नाही लागणार। आपल्याला फक्त ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीतच पडणार आहे की हा फॉर्म कसा भरायचा आणि कुठे जमा करायचा। पण त्या अगोदर ही लेक लाडकी योजना काय आहे, कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र आहे आणि संपूर्ण माहिती पहिल्यांदा जाणून घेऊ। याच प्रकारे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील। तर चला बघूया ही योजना काय आहे आणि ऑफलाईन अर्ज हा कसा करायचा। तुम्ही येथे बघू शकता आपल्या महाराष्ट्र शासनाचा GR आलेला आहे। यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे, अशी घोषणा करण्यात आलेली आहे। त्यानंतर शासन निर्णय काय आला ते सुद्धा बघून घेऊ। माझी कन्या भाग्यश्री ही पहिल्यांदा योजना चालू होती, तीच योजना बंद करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर खाली या योजनेची उद्दिष्टे कोणती आहे ते दिलेलं आहे। मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणात चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलीचे प्रमाण हे 0वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे। त्यानंतर खाली सदर योजनेअंतर्गत खालील अटी व शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, त्यानंतर 6वीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये देण्यात येणार आहे। याप्रमाणे एकूण रुपये हे 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे। त्यानंतर या योजनेच्या अटी व शर्ती कोणत्या ते सुद्धा आपण बघणार आहे। ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील। तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला देखील ही योजना लागू राहणार आहे। त्यानंतर पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे हे अनिवार्य राहणार आहे। तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहणार आहे। मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। 4 नंबरचा पॉईंट दिलेला आहे। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदेय राहणार आहे। मात्र माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे हे आवश्यक राहणार आहे। त्यानंतर बघू शकता लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। सर्वात लास्ट पॉईंट, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखपेक्षा कमीच असावे असं या GR मध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे ते सुद्धा या GR मध्ये दिलेलं आहे। लाभार्थीचा जन्माचा दाखला लागणार आहे, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजेच वार्षिक उत्पन्न हे 1 लाखपेक्षा जास्त नसावे, म्हणजेच 1 लाखापेक्षा हे उत्पन्न, वर्षाचं उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमीच असावे असा दाखला तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला हा आवश्यक राहणार आहे। लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील, म्हणजेच ज्यावेळी
पहिला हप्ता येणार त्यावेळेस ही अट शिथिल राहणार आहे, म्हणजे त्यावेळेस आपल्याला आधार कार्ड लागणार नाहीये. पालकाचे आधार कार्ड, त्यानंतर बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड, पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड हे सुद्धा लागणार आहे. त्यानंतर मतदान ओळखपत्र. शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला. जो काही मुलीला शेवटचा लाभ मिळणार त्या लाभासाठी मुलीचे 18 वर्ष हे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला लागणार आहे. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला, म्हणजेच आपण त्याला बोनाफाईड म्हणतो. त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. येथील अटी शर्तींमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार राहणार आहे ते. आणि सगळ्यात लास्ट पॉइंट म्हणजे अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र हे सुद्धा अंतिम लाभाकरिता मुलीला लागणार आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती दिलेली आहे. सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर एक फॉर्म आहे, तो फॉर्म आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहे. तो फॉर्म सर्व काही माहिती व्यवस्थित भरून त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक ते कागदपत्र त्या फॉर्मला जोडून अर्ज हा तुम्हाला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका हे तुमच्या अर्जाची प्रमाणपत्राची तपासणी करून जर अर्ज व्यवस्थित असेल तर ते त्यांच्याजवळ राहू देणार, किंवा काही कमी जास्त एखादं कागदपत्र असेल तर ते तुम्हाला 1 महिन्याच्या आत हे कळवणार आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका हे आपण जो ऑफलाईन अर्ज त्यांना देणार आहे त्या अर्जाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी ही ऑनलाईन पोर्टलवर ते अंगणवाडी सेविका हे करणार आहे. त्यानंतर अर्जाचा फॉर्मॅट दिलेला आहे की या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणती माहिती भरावी लागणार आहे. हा अर्ज तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्ही बघू शकता लाभार्थीचे नाव, आधार कार्ड, लाभार्थीचे नाव म्हणजे मुलीचे नाव, मुलीचं आधार कार्ड. फक्त हे पहिल्या हप्त्यासाठी आधार कार्ड हे अनिवार्य राहणार नाही, मात्र दुसऱ्या हप्त्यांपासून आधार कार्ड हे आवश्यक राहणार आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या. नंतर यामध्ये तुम्हाला पूर्ण घराचा पत्ता टाकावा लागणार आहे. खाली तुम्ही कितव्या अपत्यासाठी अर्ज करत आहे त्यावर टिक करा. त्यानंतर तुम्ही इथे बँकविषयी माहिती भरा, जसं की IFSC कोड, शाखा. त्यानंतर तुम्ही लेक लाडकी योजनेच्या कोणत्या हप्त्यासाठी अर्ज करत आहे त्यावर टिक करा. तारीख, ठिकाण आणि सर्व माहिती व्यवस्थित भरा. त्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या अर्जाला लावून तुमच्या क्षेत्रातील अंगणवाडी जे सेविका आहे त्यांच्याकडे जमा करून द्या. तर या प्रकारे सर्व माहिती या GR मध्ये सांगितली आहे. आशा करतो तुम्हाला समजलं असेल या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कुठे जमा करायचा. जर तुम्हाला काही समस्या येत असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही तुमचे प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा आपल्या टेलिग्रामची लिंक ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जॉईन होऊन तुमचे प्रश्न हे विचारू शकता. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.